तुझी वदान संत महानुभाव काही. जीव पापाची मूर्ती कळत नकळत पाप घडत असतो आणि त्याचा विपाक भोगावा लागतो. ऐका, ज्याचा विपाक कधीच चुकत नाही त्यालाच कर्मविपाक म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. गीता प्रेस गोरखपूरवरून एक मासिक प्रकाशित होतं, त्याचं नाव आहे कल्याणांक. त्याच्यामध्ये एक सत्य घटना आली होती. ज्या दिवशी मुलाचा जन्म झाला त्या दिवशी मुलाची आई वारली. बापाने काबड कष्ट केले, लहानाचं मोठं पोराला केलं, इकडून तिकडून कष्ट करून पैसा गोळा केला, शिक्षण केलं, मुलाला डॉक्टर बनवलं, मुलाने हॉस्पिटल टाकलं, भरपूर पैसा अमाप पैसा कमवला. लग्न झालं, पत्नी डॉक्टर भेटली, आता दोघींचं जोडपं. डॉक्टरीन, भरपूर पैशाची कमी नाही, मला मोठा बंगला, 4 व्हीलर गाडी, काहीच कमी नाही. 8-10 वर्ष संसार व्यवस्थित चालला. पण डॉक्टरीन बाईला भेटण्याकरता तिच्या मैत्रिणी घरी बंगल्यावर यायच्या. का ग तू किती भाग्यवान, तुला नवरा किती सुंदर मिळाला, हॉस्पिटल किती चांगलं, बंगला किती भारी, गाडी किती मस्त, पण का ग तुझ्या घरात हा धोतर नेसणारा म्हातारा कोण आहे, गावंढळ सारखं राहतो तो कोण आहे तो. तिला लाज वाटायची, सांगायची माझा सासरा आहे. ती म्हणायची की हा की नाही, हा आमचा घरगडी आहे, सालदार आहे, झाडांना पाणी टाकतो. सासरा म्हणायची, लाज वाटायची. तिला वाटायचं गावंढळ आहे, आपली इमेज, आपलं स्टेटस खराब होईल. खरं सांगू का, मुलांना शिकवलं पाहिजे, मोठं केलं पाहिजे, पण इतकं शिकवू नये की त्यांना आपले मायबापच फालतूक वाटायला लागते. हे गरजेचं आहे. मी नेहमी कीर्तनात बोलतो बघा, तुमच्या घरात खायला भाकर नाही, पण तुमची पोरं जर वाकून तुमचा नमस्कार करत असतील, तुम्ही जगातले सगळ्यात श्रीमंत मायबाप. लक्षामध्ये ठेवा. बाकी तुम्हाला कशाची गरज नाही, काय गरज नाही, काही संपत्तीपेक्षा संस्कार खूप महत्वाचे. करोडोची प्रॉपर्टी आहे पण घरात संस्कार नाही, मुलाबाळांना काय कामाचे आहेत, काय अर्थ नाही, काय अर्थ नाही. हो, मोठमोठे कोट्यवधीचे मालक वृद्धाश्रमात मेले, अशा घटना आहेत, बातम्या आहेत. काल ज्यांचा मृत्यू झाला, टी शेषन, निवडणूक आयोगाचे अध्यक्ष होते ते, त्यांची संपत्ती अवघड काम आहे, त्यांचा मृत्यू वृद्धाश्रमात झाला. काय कामाचं जीवन. अर्थात शिकवलं पाहिजे नक्की. तिला ते वाईट वाटायचं, सासरा असा आहे. आणि मी तर कधी कधी असं म्हणतो, हे जे अशिक्षित आडणी लोक आहेत ना, यांच्यामुळेच आपली संस्कृती टिकून आहे. नाही तर मोठमोठे एज्युकेटेड लोक साधं रामकृष्ण हरी म्हणायला पण त्यांना लाज वाटते. हो ना, अवघड आहे. तिला ते वाईट वाटायचं, आपला सासरा असा खेळवड राहतो. तिने अनावर झाल्यावर पतीला सांगितलं, हे बघा मला माझ्या मनातलं काही सांगायचं. म्हणजे काय, एक तर घरामध्ये तुमचा बाप राहील, नाही तर घरामध्ये मी राहणार. कोण पाहिजे सांगा. तो पण देवीचा भक्त होता. त्याने हात जोडले, सावधशी म्हणे माय तुझाच वधूर घे. तो म्हटलं काळजी करू नको, बापाशिवाय संसार होऊ शकतो, तुझ्याशिवाय थोडी होणार आहे. मी असं करतो, बापाची काही व्यवस्था करतो. त्याला वाटलं काय केलं पाहिजे. बापाने इतकं काबाड कष्ट करून लहानाचं मोठं केलं, आता बापाला कुठं टाकलं वृद्धाश्रमात, कुठे रस्त्यावर सोडलं तर लोक तोंडात शेण घालतील ना. ज्या बापाने इतकं केलं त्या बापाची काय अवस्था केली. तो एक दिवशी म्हटला, बाबा आपण असं करू, मी तुम्हाला काशीला घेऊन जातो, गंगेचं स्नान करू, भगवान विश्वनाथाचं दर्शन घेऊ. बापाला वाटलं पोराने पांग फेडले बरं का आपल्या कष्टाची. बाप काशीला गेला. काशीला गेल्यावर पोरगा म्हटलं, बाबा असं करा, गंगेचं स्नान करा, आपण दर्शन घेऊ. पायऱ्यांवर बाप उतरला, अंगाने पाणी मारायला लागला, हाताने अंगावर पाणी मारायला लागला. पोरगा म्हटला, बापा अजून थोडं मध्ये जा ना. गुडघ्या इतक्या पाण्यात बाप गेला. पोरगा म्हटलं, बाबा अजून थोडं मध्ये जा ना. कमरे इतक्या पाण्यात बाप गेला. पोरगा म्हटलं, बाबा अजून थोडं मध्ये जा ना. छाती इतक्या पाण्यात बाप गेला. पोरगा म्हटलं, बाबा अजून थोडं मध्ये जा ना. मानी इतक्या पाण्यात बाप गेला. पोरगा म्हटलं, बाबा सरका ना थोडं मध्ये. बापाच्या डोळ्यात पाणी आलं बरं. बाप म्हटलं, बेटा गावाकडून एवढ्या लांब तुम्हाला काशीत पाण्यात सोडून देण्याकरता, मारण्याकरता आणलं का. मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा मला माफ करा. हो हो बरोबर आहे.
माझ्या संसारात तुमची खूप अडचण होत होती माझ्या पत्नीला, त्याच्याकरता तुम्हाला इथं सोडण्याकरता आणलं. गावाकडे सोडू तर लोक मला काही बोलतील, इथं काशीत गंगेत सोडलं तर लोक उलट संशय तर माझ्यावर कोणी घेणार नाही, तुमचा गौरव करतील. काशीत मृत्यू आला, मोक्ष देऊनी उदार, काशी होय कीर, गावगाव होईल तुमचा. तुम्हाला मी इथं गंगेत सोडण्याकरता आणलं. बाप म्हटला, बेटा हे बघ, मला पाण्यात सोडल्याने मी मेल्याने जर तुझा संसार सुखाचा होत असेल तर कुशाल सोड मला, मला काही हरकत नाही. पोराच्या डोळ्यात पाणी आलं, लहानपण आठवलं कसं बापाने वागलं होतं. पोरगा म्हटलं, बाबा मला माफ करा बरं, पण माझा नाईलाज. बाप म्हटला, कुशाल सोड मला, मला काही चिंता नाही, आज ना उद्या मरणारच नाही, फक्त एक इच्छा माझी पूर्ण कर. काय? मला या घाटावरून सोडू नको. तो पलीकडं घाट आहे ना, त्या घाटावरून तिथून मला पाण्यात सोड. मुलाला आश्चर्य वाटलं, बाबा इथून मी तुम्हाला सोडलं तरी तुम्ही मरणार आहे आणि तिथून सोडलं तरी तुम्ही मरणार आहे, मग तिथून का बरं सोडू? बापाने उत्तर दिलं, पोरा आजपासून 55 वर्षापूर्वी माझ्या बापाला मी त्या घाटावरून सोडलं होतं. कळलं का माझं बोलणं तुम्हाला? ज्याचा विपाक कधी चुकत नाही त्याला कर्मविपाक म्हणतात. आणि ही गंमत एकाची नाही, उपजले मेले त्याचा विपाक जीवाला भोगावा लागत असतो. केले कर्म झाले त्याची भोगाने उपजले मेले ऐसे कडक 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 जेवढं पाप भरतात. पापाची मूर्ती जीव आहे, कडक 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 असतो. इच्छा असो नसो जीवाकडून पापामध्ये प्रवृत्ती होतेच. कारण जीवाच्या जन्माला जी कारण आहेत त्यापैकी एक कारण पाप आहे. जन्मा येणे घडे पातकांची मूळ, संचिताचे फळ आपुरिया आणि जीव पापाची मूर्ती आहे. दुसरं देव धर्माची मूर्ती, धर्माची मूर्ती. का धर्माची मूर्ती आहे? कारण कर्म करणं तुमच्या आमच्या हातात आहे, पण केलेलं कर्म पाप का पुण्य याचा निर्णय देवाच्या हातात आहे. वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबा दृष्टांत सांगायचे. एक जोडपं चाललं होतं शेतामध्ये कामाला, सकाळची वेळ होती, हिवाळ्याचे दिवस होते. पती पती न्यारी घेऊन चालले होते, भाकरी तिखट तेल. अचानक जंगलामध्ये एक साधू दिसलेला, मुठीला लावून तप करत होता. थंडीच्या दिवसात अंग पोटाला होतं पण तप करत होता. बाई पतीला म्हटलं, का असं काही आपल्याकडून पुण्यकर्म काही घडत नाही, एक करा. काय काय? बाबाच्या अंगाची मालिश करून द्या. थंडीमुळे बाबाचा अंग पडला. तिने ती गोड्या तेलाची बाटली काढली, पतीच्या हातात दिली. पतीने ती बाटली काढली, त्याचं तेल घेतलं, साधूच्या अंगाची मस्त मालिश केली. हो, ती फुटलेलं अंग थोडं गरमाहट निर्माण झाली. साधू बाबाला बरं वाटलं. यांना वाटलं आपल्याकडून काही ते पुण्य घडलं, निघून गेले. गंमत अशी घडली, त्या गोडे तेलाच्या वासामुळे जमिनीवरच्या सगळ्या मुंग्या बाबाच्या अंगावर चढल्या आणि बाबाला चावायला लागल्या आणि बाबाच्या समाधीमध्ये ध्यानामध्ये विक्षेप निर्माण झाला. मला सांगा, पाप करायला गेले का पुण्य करायला गेले? पुण्य करायला गेले. आणि घडताना पाप घडलं का पुण्य घडलं? पुण्य घडलं. हो, पाप घडलं, पाप घडलं. नाथ महाराजांची उई बघा, पुण्य करता होय पाप, दुग्ध पाजूनी पोशिला साप पोचला. करायला गेले पुण्य पण घडलं पाप. काही टवाळ पोरं तिकडून येत होते ऊस खात खात. बघा 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 कसं डोळे लावून बसला पाखंडी. काम धंदा करायला नको, मस्तपैकी ऐका भेटतं, डोळे लावून बसायचे बस, बाकी काही करायचं नाही. आणि ऊस खाता खाता त्यांनी ऊसाचे पाचट मारून फेकले. अंगाला लागून ते पाचट खाली पडले. पण त्या गोडव्यामुळे घडलं असं, अंगावरच्या सगळ्या मुंग्या उतरल्या
आणि त्या उसाच्या पाचटावर बसल्या आणि बाबाला शांती मिळाली. करायला गेले पाप पण घडलं पुण्य. याचा अर्थ सांगू, याचा अर्थ एवढाच होतो, कर्म करणं आपल्या हातात आहे. आपण केलेलं कर्म पुण्य आहे का पाप आहे याचा निर्णय आपल्या हातामध्ये नाही. हो, आपण जे केलं ते पुण्य आहेत कशावरून आहे आपण ठरवणार नाही. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्यकारी व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तं कर्म कर्तुं अर्हसि. हे ठरवणारा भगवान आहे, म्हणून भगवंताला धर्माची मूर्ती म्हणतात. धर्माची तू मूर्ती मूर्ती, भगवान परमात्मा धर्माची मूर्ती, संत महात्मे ब्रह्ममूर्ती. म्हणून नामदेवराय म्हटले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरली. संत ब्रह्ममूर्ती आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपात कुठलाही विकार नाही, तदाकार झालेले जे महात्मे आहेत त्यांच्याही ठिकाणी कोणता विकार नाही. ते विकाराच्या अतीत आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमेचमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. सद्गुरु स्वरूप असणारे जे संत आहेत हे साक्षात ब्रह्ममूर्ती आहेत. त्यांच्या ठिकाणी कुठलाही विकार नाही. आणि असे संत जगी अवतरले. शब्द बघा, अवतरले. संत अवतार घेतात. अवतार लक्ष द्या. जीव जन्माला येतो, देव प्रगट होतो आणि संत अवतार घेतात. जीव जन्माला येत असतो, जन्माला येत असतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, जन्मा येणे घडे पातकांचे मूळ, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. हे सगळे प्रमाण सांगतात. जीव जन्म घेतो, देव प्रगट होतो. प्रगट प्रमाण बघा. तुम्ही राम जन्माचं प्रमाण बघा. आयोनी संभव प्रगटला हा राघव, भगवान प्रगट होतो. तुम्ही कृष्ण जन्माचं प्रमाण बघा. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. तुम्ही भागवतातला श्लोक बघा. नंदस्वात्मजे उत्पन्ने जाता लादो महामना, आहूय विप्रान वेद ज्ञान स्नात शुचिरलंकृत. तिथे सुद्धा उत्पन्न हा शब्द प्रागट्यवाचक आहे. प्रगट भयो भगवान गोकुलमय प्रगट भयो भगवान. सगळे प्रमाण आपल्याला हेच सांगतील की भगवान परमात्मा प्रगट होतो. जिथं जिथं जन्म असा शब्द आलाय, कृष्ण गोकुळी जन्माला, तिथं जन्म शब्दाचा अर्थ पण प्रागट्यच आहे. विठ्ठल विठ्ठल. जीव जन्माला येतो, भगवान प्रगट होतो आणि संत महात्मे अवतारला येतात. अवतार तुम्हा अवतारला येतात. संतांच्या विभूती धर्मा लागी अवतरती, धर्मरक्षणा कारणे साधू होतात ती अवतीर्णे. संत अवतारला येतो. बघा, देव आणि भक्त हे दोघी एकच तत्व आहे, पण दिसायला भिन्न दिसतात. देव अवतार घेतो, भक्त संसार करतात, पण तत्वतः मूल पाहिलं तर दोघांचा विचार एकच आहे. देवासी अवतार, भक्तासी संसार, दोहीचा विचार एकपणे. संत ब्रह्ममूर्ती आहेत.
जगे अवतार घेतात कशा करता? उद्धरावया आले दीनजना. दीनजनांचा तुमचा आमचा उद्धार करण्याकरता संत येतात. दीन कोणाला म्हणतात? दीन इंद्रियांच्या ताब्यात गेला तो दीन आहे. इंद्रियांची दिनी आम्ही केलो नारायणी. ज्यांचं इंद्रियावर काही चालत नाही. आपण सगळी इंद्रियाच्या ताब्यात आहे बघा. रस्त्याने चालले, मस्त मिसळचा वास आला, माणसाला वाटतं नाश्ता करून घेऊ. गरम गरम भजीने घ्यायला लागली, माणसाला वाटतं एक प्लेट खाऊन घेऊ. आपण सगळे इंद्रियांच्या ताब्यात. काहीतरी रमणीय दृश्य दिसलं, माणूस 2 मिनटं थांबतो, काहीतरी पाहून घेऊ. काहीतरी चांगलं संगीत असेल, माणूस म्हणतो एखादी चाल चालू आहे, ऐकून घेऊ. आहे ना? प्रत्येक इंद्रिय जे आहेत ते ओढत असतात जीवाला. आणि या इंद्रियांच्या आघातामुळे जो ओढला जातो तो जीव आहे. जीव दीन आहे. दीन तुम्ही आम्ही सगळे दीन आहेत. आणि तुमचा आमचा उद्धार करण्याकरता संत महात्मे या मृत्यू लोकात अवतीर्ण झाले. अवतारला येणे म्हणजे खाली येणे. संत खाली येतात आपल्या स्वरूपातून, तुम्हाला आम्हाला तारण्याकरता येतात. आणि जरी ते इहलोकात आले तरी त्यांचं महत्त्व कमी होत नाही. मोठमोठे ब्रह्मादिक त्यांच्या पायाची धूळ वंदन करतात. अभंगाचं दुसरं ब्रह्मादिक आहेत. आणि अशा परमोच्च स्थितीमध्ये असणारे जे साधू आहेत ते दीनजनाच्या उद्धाराकरता खाली येतात. अर्थात स्वरूप सोडून खाली येतात, अवतारला येतात, संसारात राहतात. हो, संसार करतात तुमच्या आमच्यासारखा, पण एवढं असून सुद्धा त्या स्थितीपेक्षा ते खूप भिन्न असतं. असं आहे. संत महात्मे संसार करतात मायबाप तुमच्या आमच्यासारखा. तुकोबरायांनी गोपिकांनी तुमच्या आमच्यासारखा प्रपंच संसार केला. दंत धवनाचा मुखा माझी हात, वाद्य वाजती नायके जन्मात, करी श्रवण श्रीकृष्ण वेणू घेत, स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथ. गोपिकांनी तुमच्या आमच्यासारखा संसार केला संतांनी. हो, संसार वाईट नाही. काही लोक म्हणतात संसार दुःख मूळ, संसार वाईट, ही प्रमाण आहेत. पण संसारात एक सुख पण एक सुख आहे. हो, असं प्रमाण आहे. संसारात एक सुख आहे. म्हणजे कोणतं सुख आहे? संसारी असता एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. जरी आपण असं म्हणतो ना संसार दुःख मूळ दुःख मांदवडी, तरी हे प्रमाण आहे काय की संसारामध्ये परमात्म्याच्या चरणाचं स्मरण करणं हे एक सुख आहे. असं संसार जर संसार वाईट असता तर संतांनी हे प्रमाणच वापरले नसते. असोनी संसारी जीवे वेगू करी किंवा सुखे करावा संसार. नाही, संसार वाईट नाही, आपली करायची पद्धत वाईट आहे, हे गडबड आहे. महाराज म्हणतात संसार सुखाचा करायचा का? मग एक प्रमाण आहे काय? संसारी असावे, असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. असं केलं, भजन करावे म्हणजे घडीघडी पखवाज वाजवायचा, घडीघडी टाळ वाजवायचा असं नाही. भजन शब्दाचा अर्थ भज सेवायाम, परमात्म्याचं स्मरण करावं बस. तस्मात केनापी उपायेन मन कृष्णे निवेशेत. अंतकरणात परमात्म्याचं स्मरण करणं हे भजन आहे. हो, संसार वाईट नाही. जळगावचे एक साहेब होते, जळगावचे, रिटायरमेंट झाली, पैसा होता उरलेला. त्यांना वाटलं फिरणं हिरणं पण व्हावं आणि इन्कम पण यावा. काही लोक डोक्याने चालतात बरं, खूप हुशार असतात. मग त्यांनी काय केलं, एक ट्रक विकत घेतला. ट्रक
ड्रायव्हर लावला भाड्याने, ट्रिपा मारायच्या. चालू झालं ते 1 वर्षापासून फिरणं व्हायचं, पैसा यायचा. एकदा एक जळगाववाल्याचा काहीतरी माल रत्नागिरीला पोचवायचा होता. ते ड्रायव्हर लावलेला, शेटजी स्वतः किन्नरचं काम करायचे. निघाला रत्नागिरीला, तिथं माल पोचवला. ज्याच्याकडं माल पोचवला ते रत्नागिरीचे हापूस आंब्याचे मोठे बागायतदार होते. आता ते रत्नागिरीचा आंबा, जळगावची केळी, नाशिकची द्राक्ष, मेरूनची बोरं, नागपूरची, प्रत्येक काही काय तो 4-5 हजार रुपये पेटी आपल्याकडं ती हापूस आंब्याची. ती कोणीतरी पेटी ते शेटजीला, ते बागायतदार म्हटला, शेटजी तुमचं आमचं आता कायमचं येणं जाणं झालं इकडं, आम्हाला काही अडचण आली तुमचा ट्रक असतो. मग सहज भेट, सध्या सीझन आंब्याचं चालू आहे, अक्षय तृतीया जवळ आहे, असं करा 2 पेट्या घेऊन जा आंब्याच्या, हापूस आंब्याच्या. तर शेटजीला वाटलं विकत घ्यायचं म्हटलं की 10,000 खर्च करावे लागतील. गिफ्टमध्ये भेटल्या, 2 पेट्या ठेवल्या. आता शेटजीने आजपर्यंत सगळे आंबे खाल्ले, पण हापूस खाल्ला नव्हता. हो, कलमी खाल्ला, केसर खाल्ला, बदाम खाल्ला, अजून अनेक बरेच आंबे आहेत, पण ते ज्याला विकत आणावं लागतं त्यांना ते असं आहे. विचार केला की आता आपण हापूस कधी खाल्लेला नाही, नाव तर खूप ऐकलं. 2 पेट्या त्या गाडी ठेवलेल्या आणि तिकडून परत यायला लागली. रस्त्यात शेटजीला वाटलं 1 हापूस आंबा काढून खाऊन पाहू कसा लागतो बरं. पण एक मन म्हणायचं नाही नाही नाही, येतं कशाला खायचा गाडी, घरी जाऊ थंडगार पाण्यात टाकू, विथ फॅमिली, मुलं बाळ पत्नी परिवारासोबत खाऊ, काय आनंद येईल. एक मन म्हणायचं तिथं बी खाऊ, पण इथं तर 1 खाऊ, गाडीत कसं लागतो काही नाही. मग तू 1 काढला बघा असं. ड्रायव्हर म्हटलं शेटजी चालतं तुम्ही चाललं. त्याने ते वरचं ते काढलं वगैरे, तो छोटाच होता आंबा. शेटजीला वाटलं जे अर्थी इतका महाग आहे हापूस आंबा, याच्यात काही आठवडी काही नसेल. शेटजीने तोंडामध्ये घातला आणि जसा तोंडात घातला चावला तो सटकला नेमका आंबा आणि गळ्यात गेला इथं. शेटजीने ताकद लावली पण आंबा खाली उतरे ना, खकारण्याचा प्रयत्न केला पण वर जाईना. आता आंबामध्ये न खाली जायचा न वर यायचा. शेटजीला धाप लागायला लागली, धगधग करायला लागला, जीव जायला लागला, मेलो आता मेलो आता मेलो आता. शेटजीचं भाग्य असं होतं, ड्रायव्हर जो होता ना तो कमी शिकलेला होता, अडाणी होता थोडासा. तो जर शिक्षित असता, वेल एज्युकेटेड, त्याने विचार केला असता साहेबांना पनवेलला नेऊ का मुंबईला नेऊ, जळगावला नेऊ का संभाजीनगरला नेऊ, अहिल्यानगरला नेऊ का इकडं कुठं सापुतारा सुरतमध्ये नेऊ. तो आपल्या गावाकडचा होता. त्याने गावठी इलाज केला. कोणता? त्याने बाई मागे केली, एक जोरात दणका मारला मागेवर शेटजीच्या आणि आंबा बाहेर आला. जसा आंबा बाहेर आला शेटजीने कसं तरी जीव घेतला. शेटजीला वाटलं राम राम राम, मेलो होतो आता. आंबे सामान्य नाही, जीव घेणारे आंबे, माझा जीव गेला असता. या आंब्याच्या भांगडीत पडायचं नाही. बरं झालं जर फॅमिली सकट सगळी फॅमिली मेली असती, आंबा काही कामाचा नाही. शेटजीने 2 पेट्या उचलल्या, बाहेर फेकणार. ड्रायव्हर म्हटलं शेटजी थांबा थांबा 1 मिनिट थांबा. काय झालं काय झालं? आंबे फार विचित्र आंबे, जीव जात होता माझा, जीव घेणं आंबा आहे. ड्रायव्हर म्हटलं शेटजी आंबे ठेवा मध्ये ठेवा. 1 मिनिट मी काय सांगतो आहे. आंबे वाईट नाही, तुमची खाण्याची पद्धत वाईट आहे. अरे तुम्ही कापून खा, चोडून खा, रस असं काहीतरी खा. आंबे वाईट नाही, खाण्याची पद्धत वाईट आहे. तसं संसार वाईट नाही मायबाप, संसार करण्याची आपली पद्धत वाईट आहे. हे कळत नाही म्हणून दुःख भोगावं लागतं. संतांनी संसाराला समजून संसार केला म्हणून संसाराच्या लेपाने लिप्त न होता ते ब्रह्ममूर्ती ठरले. विठाल विठाल. काय त्यांचं महात्मा नामदेवराय म्हटले, ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवणी. ब्रह्मादिक देवता त्यांच्या पायाची धूळ वंदन करायला लागली. हे महत्व आहे, ऐकत राहा संतांचं. ब्रह्मा म्हणजे काही सामान्य पद नाही. हो, 14 इंद्र उतरले, 1 दिवस होतो. आपल्याकडे घड्याळला 3 काटे आहे बघा. वेगाने फिरणारा काटा सेकंड काटा. सेकंड काटा 60 वेळेस फिरला की 1 मिनिट होतो. मिनिट काटा 60 वेळेस फिरला की 1 तास होतो. तास काटा 24 वेळा फिरला की 1 दिवस होतो. 7 दिवस गेले की 1 आठवडा होतो. 2 आठवडे गेले की 1 पंधरवडा होतो. 2 पंधरवडे गेले की 1 महिना होतो. 2 महिने गेले की 1 संपलं भांडवल. 2 महिन्याचा 1 ऋतू होतो. ऋतू एका वर्षात 6 ऋतू येतात. हेमंत ऋतू, शरद ऋतू, शिशिर ऋतू, वर्षा ऋतू, ग्रीष्म ऋतू, असे 6 ऋतू आहेत. तेव्हा शरद ऋतू, असे 6 ऋतू आहेत. 3 ऋतूंचं एक आयन बनतं. एका वर्षात 2 आयन येतात, उत्तरायण आणि दक्षिणायन.
2 आईनाचं 1 वर्ष बनतं, 12 वर्षाचं 1 तप बनतं, अनेक वर्षापासून 1 युग बनतं. 4 युग आहेत, कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग. कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. याच्या अगोदर जे द्वापरयुग होतं त्याचं आयुष्य 8,64,000 वर्ष. त्याच्या अगोदर जे त्रेतायुग होतं त्याचं आयुष्य 12,96,000 वर्ष. आणि त्या अगोदर जे कृतयुग होतं त्याचं आयुष्य 17,28,000 वर्ष. कृत, त्रेता, द्वापर, कली हे 4 युगाचं 1 महायुग बनतं. त्याला चौकडी म्हणतात. आणि अशी 1 चौकडी 72 वेळेस फिरली की 1 मन्वंतर बनतं. मन्वंतर, 1 मन्वंतर म्हणजे इंद्राचं आयुष्य. आणि असे 14 मन्वंतर फिरले म्हणजे 14 इंद्र उतरले की ब्रह्मदेवाचा 1 दिवस बनतो. त्याला कल्प म्हणतात. भगवद्गीतेमध्ये म्हटलंय सहस्त्रयुगपर्यंत हरियत ब्रह्मणो विदु. हो. आणि असा 1 कल्प ज्याचा दिवस आहे तो ब्रह्मा किती मोठा आहे. तेव्हा असे ब्रह्मादिक देवता, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी. अधिक म्हणजे ब्रह्मादिक म्हणजे सगळे आले तिथे. इंद्र आले, चंद्र आले, अग्निदेव आले, सगळे देव आले, महादेव आले. सगळे साधूच्या चरणाची रज मस्तकावर धारण करतात. सगळ्यांचं काय मायबाप, हे इंद्र चंद्रादिक ब्रह्मादिक देव ज्या परमात्म्याची स्तुती करतात तो भगवान स्वतः साधूच्या चरणाची रज मस्तकावर धारण करतात. महादेव तर धारण करतातच. चरणीची रज वंदी शुडपाणी नाचते कीर्तनी त्यांचे माथा. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. नामदेव महाराज भजन करायचे तर पांडुरंग मागे चालायचा. का बरं? नामयाचे पाठी चाले केशीराज लागावया रोज चरणीचे. अर्थात संतांच्या चरणाचे रज मस्तकाला लागावे. सामान्य देवता सोडा, भगवान सुद्धा प्रयत्न करतात. विठाल विठाल. भगवंताला सुद्धा वाटतं की यांचे पायाचे, यांचे पादुकाची रज डोक्याला लागा. प्रसंग घडला. भगवान कृष्णांचे 8 पट्टराण्या पैकी 2 जास्त फोकसला होत्या, रुक्मिणी आणि सत्यभामा. सत्यभामा मोठ्याची मुलगी आणि तिच्या माहेरावरून दररोज 8 भार सोनं यायचं, दररोज. मी एक दिवशी सत्यभामा भगवान कृष्णांना म्हटली, प्रभू एक विचारू का? म्हणे हो. मला सांगा, तुम्हाला रुक्मिणी जास्त आवडते का मी जास्त आवडते? हे रुक्मिणी जास्त आवडते का सत्यभामा आवडते? आता तिथं सत्यभामाच होती. भगवान म्हटले, सत्यभामा हे काय विचारणं झालं का? तुला सांगू का, मला सगळ्यात जास्त तूच आवडतो, तुझ्यासारखं कोणी आवडत नाही. सत्यभामा म्हटले, प्रभू हे वाक्य तुम्ही आता जशी फोकसमध्ये बोलले ना, फॉर्ममध्ये, असंच वाक्य रुक्मिणीच्या समोर बोला. देवाचे ते इंडिकेटर लागले, राम राम. एकट्यात बोलणं शक्य आहे, रुक्मिणी समोर कसं बोलणं शक्य आहे? अवघड काम. आता नाईलाज फसली गंमत. रुक्मिणी आली, सत्यभामा आली. सत्यभामा म्हटली, प्रभू सांगा तुम्हाला रुक्मिणी जास्त आवडते का मी जास्त आवडते? भगवान ते भगवान, खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची वळगावा. भगवान म्हटले, हे बघ सत्यभामा खरं सांगू का, तू साखरेसारखी आहे, साखरेसारखी. हो, रुक्मिणी मिठासारखी आहे. अशी आनंदित झाली सत्यभामा, उड्या मारत मारत निघून गेली. काय प्रभूचं माझ्यावर प्रेम. रुक्मिणीचा चेहरा पडला. रुक्मिणी म्हटले, प्रभू आज जेवणाचं आपल्याकडे आहे. कारण 16,108 होतं ना, त्यांनी जेवण वाटलं होतं देवाचं. आता रुक्मिणीने स्वयंपाक बनवला बघा. जिथं जिथं मीठ घातलं पाहिजे तिथं साखर घातली. तुम्ही बघा काय परिस्थिती होईल. रशी करायची, रसोई, आणि तिथं मिठाच्या ऐवजी साखर टाकली तर कसं होईल तुम्ही विचार करा. भज्यामध्ये मिठाच्या ऐवजी साखर टाकली तर कशी गंमत होईल. सगळा महाराष्ट्राचा गुजरात होऊन जाईल, आहे ना. पोह्यांमध्ये साखर, खमणमध्ये साखर, साखरच साखर. भगवान जेवायला बसले आणि भगवान म्हणतात, रुक्मिणी आज काय जेवणात मजा आली नाही, जेवण बिघडलं. रुक्मिणी म्हटले, प्रभू मी नाही बिघडवलं, तुमच्या सत्यभामेने बिघडवलं. हो, याचा अर्थच असा आहे, सत्यभामेला खूप आनंद झाला. सत्यभामा एकदा विचारामध्ये पडली. नारद मुनी तिकडून आले. नारद मुनी म्हटले, देवी तुम्हाला भगवान पती प्राप्त झाला तरी तुम्ही विचारामध्ये. सत्यभामा म्हटले, नारद बाबा एक विचार माझ्या डोक्यात होतो, काय या जन्मात तुम्हाला कृष्णपती मिळाला, पण मला असं वाटतं प्रत्येक जन्मामध्ये भगवान कृष्ण मला पती मिळाले पाहिजे, मी काय करू? नारद बाबा म्हटले, माझ्याकडे सगळ्या रोगावरचा इलाज आहे, फक्त एवढाच इलाज नाही. मला सगळ्या गोष्टींचं औषध माहिती, पण या बाबाचं माहिती नाही. पण बाबा
सांगा ना काहीतरी अंदाजे काय असेल ना सांगा. मला जन्मोजन्मी कृष्णपती मिळावा याच्याकरता मी काय करू. नारद बाबा म्हटले देवी त्याच्या प्राप्तीकरता काय करू हे तर मला सांगता येणार नाही, पण मला एक शास्त्र माहिती आहे. म्हणजे काय, या जन्मात आपण जे दान देतो ते पुढच्या जन्मांमध्ये कित्येक पटीने प्राप्त होतं. सत्यभामा म्हटले मला काही समजलं नाही महाराज, काय बोलता तुम्ही. नारदजी म्हटले स्पष्ट बोलू का. म्हणजे स्पष्ट बोलतो. जरी हा कृष्णदानासी देसी तरी जन्मोजन्मी पावसी, हे जरी मानेल मानसी कृष्णदान तू देई. बंकट स्वामी महाराजांच्या मालिकेतलं चिंतन आहे. हो, त्यांनी ते नाथ महाराजांच्या ओव्या काढल्या बघा. जरी हा कृष्णदानासी देसी, तू जर तुझा पती दान करशील तरी जन्मोजन्मी पावसी, जन्मोजन्मी तुला कृष्ण मिळेल. हो, हे जरी मानेल मानसी, जर तुला हे पटत असेल कृष्णदान तू दे, तू असं कर तुझं नवरा दान करून दा. नवरा दान करायचा. सत्यभामा म्हटली महाराज नवरा दान करता येतो म्हणे. बिलकुल. कोणाला दान करावं. नवरा जर फार त्रास देत असेल, गावात जर चांगला कीर्तन करायला तर दान करून टाकावं. हो, एखाद्या चांगल्या भाविक कीर्तन करायला पती दान करून टाकावं. सत्यभामा म्हटली मग बाबा मी असा कीर्तनकार कुठून बघू. नारद मुनी म्हटले मी नाही दिसत का, हातामध्ये विना आहे, चिपड्या आहे, सारखं नारायण नारायण करतो, आहे का कुणी माझ्यासारखं. मला दान करा. तू मला हो ठीक आहे दिला माझा पती. म्हणे असं नाही, हातामध्ये पाणी घ्या, संकल्प सोडा, अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद आयु ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम कृष्ण मम पती अहम दान करिष्यामी. असं काहीतरी संकल्प सोडा. थोडंफार 19-20 सुटला संकल्प आणि ते पाणी हातामध्ये सोड. हातात पाणी गेलं. जसं नारद बाबाच्या हातात पाणी पडलं, नारद बाबाला बूस्टर डोस भेटला. बूस्टर डोस. बस नारद बाबा द्वारकेमध्ये गेले. भगवान आसनावर बसले होते सिंहासनावर. भगवान कृष्णांच्या सभेचं नाव आहे सुधर्म सभा. हो, भगवान कृष्णांच्या सभेचं नाव सुधर्म. कितीही लोक येऊ द्या एक खुर्ची खाली राहायची. भगवान कृष्णांची जी सभा आहे ना, किती 1 कोटी लोक आले तरी एक खुर्ची खाली राहायची. 1 लाख लोक आले तरी एक खुर्ची खाली राहायची. सुधर्मा सभेमध्ये नारदजी आले. नारद म्हटले ए कृष्णा खाली उतर. भगवान कृष्ण म्हटले नारद बाबा परत बोला काय बोलले. ए कृष्णा खाली उतर. भगवान कृष्ण म्हटले नारद बाबा कोरोना गेल्यापासून तुमची तब्येत थोडी डाऊन झाली वाटतं. काय पद्धतशीर औषधी चालू आहेत का. म्हणे औषधी व्यवस्थित चालू आहे. अरे पण तुम्ही नेहमी यायचे प्रभू नाथ स्वामी, आज अचानक कृष्णा. नारद बाबा म्हटले बघ नौकराशी असंच बोलावं लागतं, नाही तर नौकर डोक्यावर बसतो. म्हणे नौकर हो कोण तू, कशावरून. माझा हात बघा. भगवान म्हटले बाबा मी कोरोनामध्ये अनेक कोर्स केले पण हात बघायचा कोर्स नाही केला. म्हणजे तसं नाही. मग माझा हात ओला आहे मग पुसून घ्या. म्हणजे तसं बी नाही. मग हे पाणी संकल्पाचं पाणी आहे. तुमच्या पत्नीने तुम्हाला दान देऊन टाकलं. कोणी. सत्यभामेने. कोणाला दान केलं. मला. जसं भगवंताने ऐकलं की माझ्या सत्यभामेने मला दान केलं, भगवान खाली उतरले. भगवान म्हटले नारद बाबा मी आजपर्यंत माझ्या सत्यभामेला वेळी समजत होतो, पण माझी सत्यभामा किती हुशार आहे. मला दान केलं पण ऐऱ्या गैराला दान केलं नाही. अखंड नाम चिंतन करणाऱ्या तुमच्यासारख्या साधूला दान केलं. काय माझी सत्यभामा हुशार आहे. ठीक आहे ठीक आहे, आजपासून तुम्ही माझे मालक, मी तुमचा नौकर. सांगा तुमची काय सेवा करू, विना धरू का चिपड्या धरू. नारदजी म्हटले चांगला लबाड दिसतो तू. अरे भांडवल जप्त करतो का, याच्यावर तर तुला प्राप्त केलं आम्ही. हो हे नाही देणार. तुला जर माझी सेवा करायची असेल तर माझ्या पादुका हातात धर. हो नारदजी म्हणतात माझ्या पादुका हातात धर. तुम्हाला आश्चर्य वाटेल मायबाप, देवाने पादुका धरल्या पण हातात नाही. सत्यभामा दान करी हुजूर नाही अंगीकारी, सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. हो तुकोबाराय म्हणतात देवाने पादुका धरल्या पण नारदजीच्या पादुका हातात नाही, मस्तकावर धरल्या. का, त्यांच्या पायाचे रज मस्तकाला लागले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. पुढचा भाग तुम्हाला माहिती आहे. तराजू लावला, रुक्मिणीने मग पत्र टाकलं, भिमकी भावार्थाची देख, तुळशीदळ एकले एक, देवा समान झाले तूक पडले ठकसुरणारा. मला सांगायचं असं आहे, साधू संतांच्या चरणाची रज मस्तकावर ब्रह्मादिक देवता घेतील, यात काय आश्चर्य.
भगवान श्रीहरी सुद्धा आणि चरणीचे रज मस्तकावर धारण करतो म्हणून ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, त्यांचं विशेष आहे. म्हणजे अजून एक विशेष काय, जीवनात जे कळत नकळत पाप घडतात ना, ते पाप त्यांचं नाम घेतलं की निघून जातं. जसं आपलं प्रमाण आलं ना, संतांचं नाव घेतलं की पुण्य प्राप्त होतं, तसं प्रमाण आहे. संतांची नावं घेतली, त्यांच्या नावाचा जप केला की पाप निघून जातात. तुका म्हणे पापी जाती संताची अजपे, नाम घेता वदनी दोष जाती. वदन म्हणजे मुख, मुखाने जर वैखरी संतांच्या नावाचा जयघोष केला, संतांचं नामस्मरण केलं तर जीवाच्या जीवनातले पाप निघून जातात. हो महाराज, इतकं महत्व आहे. हो, म्हणून सर्वांच्या उद्धाराकरता संत येतात. मग संत सर्वांचा उद्धार करतात म्हणजे कोणाकोणाचा करतात? सर्वांचा. आपण सर्वांचा म्हणजे कोणाचा? सर्वांचाच. एखादा दुराचाराचा आहे, विषयासक्ताचा आहे, सर्वांचा उद्धार अभंगाचं तिसरं चरण. हो का दुराचारी विषयी, हो का दुराचारी विषयी, कृपेने त्यांचा उद्धार करतात, त्यांचा उद्धार करतात. दुराचारी कोणाला म्हणतात? हो, जो सदाचारी नाही तो दुराचारी. आचाराचे दोन प्रकार असतात, एक विहित आचार आणि एक निषिद्ध आचार. जो निषिद्ध आचरण करतो तो दुराचारी, आणि जो विहित कर्माचा अनुष्ठान करतो तो सदाचारी. हो, सदाचारी. विहित कर्म करणं हा सदाचार आहे, निषिद्ध कर्म करणं हा दुराचार आहे. हो, शास्त्र असं म्हणतं, संध्या स्नानम जपश्चैव देवतानांच पूजनम वैश्वदेवम तथा तिथ्यम षटकर्मानी दिने दिने. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात रोज 6 कर्म केले पाहिजे. कोणकोणते? संध्या, रोज संध्या केली पाहिजे. लोक म्हणतील महाराज पडी घ्या, पंचपात्री घ्या, काय आम्हाला जमत नाही. वारकऱ्याची संध्या आहे बघा. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. झाली संध्या संदेह माझा गेला. हरिपाठ ही संध्या, हरिपाठ संध्या. मग संध्या रोज हरिपाठ म्हणणं संध्या. स्नानम, रोज स्नान केलं पाहिजे, रोज स्नान केलं, रोज आंघोळ केली पाहिजे. काही लोक म्हणतील पाणी येत नसेल तर वल्ल्या फडक्याने अंग पुस आपण आंघोळ, तेही शक्य नसेल तर हो अजून एक आंघोळ आहे, पण ती वेगळी आंघोळ आहे थोडी. हो, कोणीतरी असं म्हटलं एक गोळी घेतली की अंगाला घाम फुटतो, आणि तो घाम पुसला की आंघोळ झाली. अनेक प्रकार आहे. शास्त्र असं म्हणतं, शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरेत. 100 कामं सोडा पण अगोदर जेवण करा, 1000 कामं सोडा पण अगोदर आंघोळ करा. लक्षम विहाय दातव्यम, 1,00,000 कामं सोडा पण दान करा. आणि कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत, कोटी कामं सोडा पण देवाचं भजन करा. अर्थात संध्या रोज केली पाहिजे, स्नान रोज केलं पाहिजे. जपश्चैव, रोज ठराविक देवाचा जप केला पाहिजे. हो, ठराविक काहीतरी जप. आपला जो गुरुमंत्र असेल रामतेचा जप. काय होतं, आपण जर रोज ठराविक जप केला तर त्या जपाने एक वलय तयार होतं बघा आपल्या अवतीभोवती, सुप्त वलय तयार होतं, आणि ते वलय प्रत्येक संकटातून आपलं रक्षण करतं. हो, आजचा काळ खूप विचित्र काळ आहे. हो, कृतयुगामध्ये मंत्र चालायचे, त्रेतायुगामध्ये तंत्र चालायचे, द्वापरयुगामध्ये यंत्र चालायचे, आणि कलियुगामध्ये षडयंत्र चालतात. कोण कधी कोणाच्या विरुद्ध काय उभं करेल काही सांगता येत नाही. ज्याला आपलं रक्षण करायचं असेल त्याने रोज ठराविक जप केला पाहिजे. हो, त्या जपाने एक पावर तयार होते, शक्ती तयार होते, आणि ती शक्ती आपलं रक्षण करते. तुझं लागली सकळ चिंता, राखणी लागे वाकडी जाता. जिथं आपलं पाऊल वाकडं पडणार, आपल्यावर काही आघात होणार,
तो जप आपलं रक्षण करतो. घाताघात निवारी छाया पितांबरे करी उभा करकटी तुका म्हणे याजसाठी. रोज जप केला पाहिजे. देवतानांचे पूजन, रोज देवता पूजन केलं पाहिजे. आणि वैश्वदेवम वाडवडिलांच्या उद्देशाने रोज काहीतरी दुपारी 12 वाजता तर्पण केलं पाहिजे. घास वेगळा काढला पाहिजे, कावड्यांना म्हणा पक्ष्यांना दिला पाहिजे. आणि आतिथ्यम, आतिथ्य धर्माचं पालन केलं पाहिजे. हा सदाचार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जो विहित कर्म मानत नाही, काही करणं, काही बोलणं, काही खाणं, काही पिणं, ज्याचा ज्ञानोबरांची एकच ओळी सांगतो, अंगा मनास रुची यावी हे तुलेनी कृत्याकृत्य ना ठवे, करणे याची नावे भलतीची करी, परिपापमज होईल का नरक यातना येईल, काही पुढील देखीना जो. असा जो दुराचारी आहे किंवा विषयासक्त असू द्या, त्याचाही उद्धार संत महात्मे करतात. संत कृपे त्वरित उद्धरती, असे संत करुणा निधान आहे. साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, दया त्यांच्या अंतकरणामध्ये आहे. दया संता भांडवल वेची बोल उपकार, भूतांची दया हे भांडवल संता, आपली ममता नाही देही. असे जे महात्मे आहेत वैकुंठवासी प्रातस्मरणी सद्गुरू नामदेव बाबांसारखे, या मृत्यू लोकात अवतीर्ण होतात आणि तुम्हाला आम्हाला तारण्याचा प्रयत्न करतात. हो, या संतांचा प्रभाव आपल्या जीवनावर पडावा याच्याकरता परमात्म्याची कृपा लागते. आणि परमात्म्याच्या कृपेकरता परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. विठोबा संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. नामदेवराय म्हटले संत ब्रह्ममूर्ती आहेत, जगात अवतीर्ण झाले. कशा करता? दीनजनांच्या, तुमच्या आमच्या सर्वांच्या उद्धार करता. जरी ते अवतीर्ण झाले तरी त्यांचं महात्म्य कमी होत नाही. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, त्यांच्या पायाची धूळ ब्रह्मादिक देवता वंदन करतात. त्यांचं नामस्मरण केलं, नाम घे वदनी दोष जाती. जीवनातले दोष निवृत्त होतात, जीवन पवित्र होतं. संतांच्या कृपेने दुराचारी असेल तोही तरतो, विषयासक्त असेल तोही तरतो. देव दुराचाराला तारत नाही. देव म्हणतो अगोदर सदाचारी बन, मग मी तुला तारेन. दुराचार्याला देव तारत नाही. हो, पण संत दुराचारालाही तारतात, विषयासक्तालाही तारतात. आणि संत कृपे त्वरित उद्धरती, संत जीवाला कृपेचं दान करतात. मायबाप या जगात दान करणारे पुष्कळ जाती झाले, पुष्कळ जाती, कमी नाही जात्यांची. हो, अनेक जाती झाली. मायबापांनी आपल्याला देहदान दिला, भगवान परमात्म्यांनी आपल्याला जीवदान दिला, पण संतांनी आपल्याला कृपादान दिलं. लक्षामध्ये ठेवा, कृपादान दिलं, कृपादान दिलं. मायबाप देहदान देतात. मायेबापे पिंड पाडियेला माया,
जन्म मरण जा संत संग, मायबापांनी देहदान दिला, भगवंताने आपल्याला जीवदान दिला. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तयाची, जो या भिवरेच्या तिरी कट धरून या करी. हो, आणि संत महात्म्यांनी आपल्याला कृपादान केलं. काय विशेष आहे कृपादानाचं? जगातली सगळी दानं संपतात, पण संतांच्या कृपेचं दानाचं इतकं फल आहे, कल्पाचा अंत झाला तरी संतांच्या कृपेचं दान संपत नाही. कृपादान केले संती, कल्पांती सरेना. म्हणून संत कृपे त्वरित उद्धरती, त्यांचा उद्धार होतो. नामदेवराय म्हटले, असे जे संत आहेत मी त्यांची कायम वाट पाहतो, कायम वाट पाहतो, आणि रात्रंदिवस मी असा ध्यास घेतो की मला संत संगती भेटली पाहिजे. अभंगाचा शेवटचा चरण. अखंडित अखंडित नामावास त्यांचे पाये, अखंडित नामावास त्यांचे पाये, अखंडित नामाची वास पाहे, अखंडित
नामा त्यांची वास पाहे, निषेधीने ध्याये संत संग. भक्त शिरोमणी नामदेवराय सांगतात मी अखंडित त्यांची वास पाहतो, त्यांची इच्छा करतो, त्यांची वाट पाहतो. मायबाप इच्छा करावी तर साधू संतांची इच्छा करावी. मनुष्य जीवनाचं परिवर्तन संतांच्याच कृपेने होते, अन्यथा होऊ शकणार नाही. का नाही होऊ शकणार? वक्तृत्वाने समाज प्रभावित होतो, परावर्तित होत नाही. थोडं उशिरा कळेल माझं बोलणं. समाज परावर्तित होण्याकरता संतांचा आचार महत्वाचा आहे. संत आचार संपला. एका बाईने बाजारातून 20 किलो साखर आणली, डब्यामध्ये साखर भरायला लागली. बाईचा 7 वर्षाचा मुलगा जवळ बसला होता, बाळू. ते बाळूने एक मूठ उचलली, तोंडात कोंबली. त्याला वाटलं आईने पाहिलं नाही. आईचं लक्ष झालं, त्याने गिळून टाकली. आई म्हटली बाळू साखर खाल्ली का? तो म्हणा नाही आई, मी कशाला साखर खाऊ? आई म्हटली बेटा असं नाही बोलायचं, बघ तू माझ्या समोर साखर खाल्ली, मी पाहिलं तुला, मी आई आहे तुझे का गळ्यावर सुरी देणार आहे का, मारणार आहे का तुला? खरं सांगतो काय ते. खोटं बोलायचं नाही. खोटं बोलणं पाप आहे. खोटं बोलल्याने लोक लबाड म्हणतात. खोटं बोलल्याने माणसाला किंमत राहत नाही. मेल्यावर सुद्धा शिक्षा मिळते. माणसाला माणसाच्या गणतीत कोणी धरत नाही. खोटं बोलल्याने माणसाची इमेज डाऊन होते. असं प्रवचन दिलं. मुलाने मनात निश्चय केला, खूप पाप घडलं बरं माझ्याकडून, आयुष्यात इथून पुढं कधी खोटं बोलायचं नाही, असा निश्चय त्या बाळूने मनात केला. तिने तो साखरेचा डबा पॅक केला, पडदीवर ठेवला. जसा डबा पडदीवर ठेवला तेवढाच शेजारची अक्का आली. गंगूबाई पाहुणे घरी आले, ग्लास भर सणवार साखर द्या. गंगूबाई म्हटले अक्का 3 पिढ्यापासून आपला गौरवबा, साखर असते तर दिली नसते का? 3 पिढ्यापासून गौरवबा, साखरेची बाब आहे फक्त, असते तर दिली नसते का? पण काय सांगू, 3 दिवस झाले, साखर संपली. बिना साखरेचा नुसता काढा पिते मी गरम गरम. त्यांची सवड होत नाही, माझं जाणं जमत नाही. साखर असते दिली नसते का? बिचारी अक्का निघून गेली. पण हे सगळं दृश्य कुणी पाहिलं? मुलाने बाळूने पाहिलं. अरे अर्ध्या तासा अगोदर जिने प्रवचन दिलं खोटं बोलायचं नाही, ते हीच आहे का? माझा प्रश्न आहे तुम्हाला, त्याचा निश्चय टिकेल का? म्हणजे बिलकुल टिकणार नाही. का? तिचा प्रभाव नाही आहे, तिच्या आचरणात तो प्रभाव नाही आहे. संत महात्म्यांचा जगावर प्रभाव का? संत आचारनिष्ठ आहे. मास्तरला एक काढता येतो, पण विद्यार्थ्याला एक यावा म्हणून मास्तर तसे नाटकं करतो. अर्भकाची साठी पण ते हाती धरली पाटी. मायला पाऊल टाकता येतं, पण लेकराचं पाऊल पडावं म्हणून माय तसे पाऊल टाकते. बाळकाची चाली माता जाणून पावल. नावीला तरता येतं, तरी नाव थरथर करते, कारण जो बसला त्याचा बॅलन्स तयार झाला पाहिजे. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. या सगळ्याचा एकाच तीर्थ आहे. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. असे जे आचार संपन्न महापुरुष आहेत, नामदेवराय म्हणतात मी अखंड त्यांची वास पाहतो, इच्छा करतो, आणि निषेधी ध्या हे संत संग. मी निषेधीने संत संगतीचा ध्यास घेतो. संगतीचे प्रकार आहेत, बोलण्यासारखं पुष्कळ आहे, पण वेळेची मर्यादा आहे. तेव्हा संतांची संगत निश्चित जीवनाचं कल्याण करते. मायबाप आपण भाग्यवान आहात. या कराल अशा कलियुगामध्ये बाबांची संगत प्राप्त झाली, आपल्याकडून बाबांची सेवा घडली. आणि हे जे काही वैभव तयार होत आहे ना, तुम्हाला वाईट वाटेल, पण हा तुमचा दम नाही, हे बाबांच्या कृपेचं वैभव आहे. लक्षामध्ये ठेवा, हे सामान्य व्यक्तीची ताकद नाही, हे संत महात्म्यांच्या कृपेचं वैभव आहे. ज्ञानोबारांनी पण ज्ञानेश्वरी केल्यावर हेच म्हटलंय. हो, ज्ञानोबाराय म्हणतात हा माझा पुरुषार्थ नाही, ग्रंथ नवे कृपेचे वैभवजी. हे निवृत्तीराया, हे तुमच्या कृपेचं वैभव आहे. आपल्या गावावर सदैव अशी कृपा असावी. आपल्या सगळ्यांकडून बाबांची अशी सेवा मरणोत्तर घडावी, हीच कामना या ठिकाणी करतो. ज्या संतांनी परमार्थाचा मार्ग दाखवला त्यांचं भजन करतो. ज्ञानेश्वर